आज निर्जला एकादशी आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत निर्जला एकादशी व्रताची कथा. मित्रांनो, निर्जला एकादशीचे वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्रील व्यासदेव आणि भीमसेन यांच्या संवादामध्ये आढळते. एकदा पांडुपुत्र भीमसेनाने आपल्या पितामहांना श्रील व्यासदेवांना विचारले, हे पितामह, मी पाहतो की माता कुंती, द्रौपदी, तात, युधिष्ठिर, अर्जुन, नकुल आणि सहदेव सर्वजण एकादशी दिवशी उपवास करतात. युधिष्ठिर दादा मला देखील उपवास करण्यास सांगतात आणि मला देखील कल्पना आहे की एकादशीस उपवास करणे हा वेदांचा आदेश आहे. परंतु मला भूक सहन होत नाही. मी सर्व विधी नियमांप्रमाणे श्री केशवांची उपासना करेन. माझ्या सामर्थ्याप्रमाणे दान धर्म देखील करेन. परंतु उपवास शक्य नाही. कृपया उपवास न करता एकादशी व्रत कसे करावे याविषयी मला सांगावे. हे सर्व ऐकल्यानंतर भीमसेनास श्रील वेदव्यास म्हणाले, हे भीमा, जर नर लोकांऐवजी तुला स्वर्गामध्ये जायचे असेल तर महिन्यातील दोन्ही एकादशींचे पालन तुला करावयास हवे. अर्थात दोन्ही एकादशींना अन्न ग्रहण करू नये. भीमसेन म्हणाला, वर्षामध्ये येणाऱ्या 24 एकादशींना उपवास करणे मला अशक्यच आहे. अहो, दिवसभर उपाशी राहणे तर सोडाच, काही क्षण देखील मी भुकेला राहू शकत नाही. भूक नावाचा उदराग्नी माझ्या उदरामध्ये नित्य प्रज्वलित आहे. त्याला शांत करण्यासाठी मला प्रचंड खावे लागते. त्यामुळे फार तर वर्षातून एक दिवस मी उपवास करू शकेन. त्यामुळे आपण मला योग्य अशा एका व्रताविषयी सांगा की ज्या योगे मी माझे हे जीवन आणि पुढचे जीवन मंगलमय बनवू शकेन. श्रील व्यासदेव म्हणाले, हे राजन, नुकतेच मी तुला सर्व वैदिक विधी विधानाविषयी सांगितले आहे. परंतु कलियुगामध्ये कोणीही याचे पालन करणार नाही. त्यामुळे अतिशय उच्च आणि सर्वांसाठी हितकारक व्रत मी तुला सांगतो, ते ऐक. हे व्रत सर्व शास्त्रांचे, पुराणांचे सार आहे. जो कोणी शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी व्रताचे पालन करतो त्याला नरकात जावे लागत नाही. व्यासदेवांचे कथन श्रवण केल्याने बलशाली भीमसेन भीतीने एखाद्या पिंपळाच्या पानाप्रमाणे थरथर कापू लागला. तो म्हणाला, हे पितामह, आता मी काय करावे? महिन्यातून 2 वेळा उपवास करण्यास मी पूर्णपणे असमर्थ आहे. कृपया आपण मला अशा एखाद्या व्रताविषयी सांगावे की ज्याच्या पालनामुळे मी सर्व व्रतांचे फळ प्राप्त करू शकेन. त्यानंतर श्रील वेदव्यास म्हणाले, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये ज्यावेळी सूर्य तुळा किंवा मिथुन राशीमध्ये असतो तेव्हा येणाऱ्या एकादशीस निर्जला एकादशी असे म्हणतात. या दिवशी पाणी देखील ग्रहण करू नये. या दिवशी आचमन करताना एक मोहरी बुडेल इतकेच पाणी घेऊन आचमन करावे. त्याच्यापेक्षा जास्त पाणी पिल्यास मद्यपान केल्याचे परिणाम प्राप्त होतात. या एकादशीस काहीही खाऊ नये. खाल्ल्यास व्रत तुटेल. एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी देखील प्राशन करू नये. अशा प्रकारे व्रताचे पालन केल्याने वर्षातील सर्व एकादशींचे फळ या एकाच व्रताने प्राप्त होते. द्वादशीच्या सकाळी ब्राह्मणांना सुवर्ण आणि जल दान करून व्रत करणाऱ्याने आनंदाने ब्राह्मणांच्या समवेत अन्न ग्रहण करावे. हे भीमसेना, या एकादशी व्रताच्या पालनाने मिळणाऱ्या पुण्याविषयी आता ऐक. केवळ या एकादशीच्या पालनानेच वर्षातील सर्व एकादशी व्रत पालनाचे पुण्य प्राप्त होते. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करणाऱ्या भगवान श्री विष्णूंनी मला सांगितले होते की जो कोणी इतर सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण येतो आणि निर्जला एकादशीचे पालन करतो तो मला अधिक प्रिय आहे आणि निश्चितच तो सर्व पापातून मुक्त होतो.
स्मार्त विधी नियमांचे पालन करून कोणीही या कलियुगामध्ये उच्च ध्येयाची प्राप्ती करू शकत नाही. कारण या कलियुगामध्ये अनेक दोषांमुळे ते सर्व विधिनियम प्रदूषित होतील. हे वायुपुत्रा, कोणत्याही एकादशीस अन्न खाणे त्याज्य आहे, तर निर्जला एकादशीस पाणी पिणे देखील वर्ज्य आहे. या व्रताचे पालन केल्याने सर्व तीर्थस्नानांची यात्रा केल्याचे फळ प्राप्त होते आणि मृत्यूच्या वेळी भयानक यमदूतांऐवजी सुंदर विष्णुदूत त्या व्यक्तीस वैकुंठाला घेऊन जातात. या एकादशीचे पालन करून जो कोणी गायीचे दान करतो तो त्याच्या सर्व पाप कर्मांपासून मुक्त होतो. जेव्हा इतर पांडुपुत्रांनी या एकादशीविषयी ऐकले तेव्हा त्यांनी त्या व्रताचे पालन करण्याचे ठरविले. त्या वेळेपासून भीमसेनाने या एकादशी व्रताचे पालन करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे या एकादशीस भीमसेनी एकादशी अथवा पांडव एकादशी असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी घोषित केले आहे की जो कोणी या एकादशी दिवशी पुण्यकर्मे करतो, तीर्थस्नानामध्ये स्नान करतो, वैदिक मंत्रांचे पठण करतो आणि यज्ञ करतो ते सर्व अक्षय होते. या व्रताच्या महात्म्याचे जो कोणी कथन अथवा श्रवण करतो त्यास अमावस्येला जोडून येणाऱ्या प्रतिपदेच्या दिवशी पितरांना केलेल्या तर्पणाचे फळ प्राप्त होते. तसेच ती व्यक्ती वैकुंठ प्राप्त करते. तर मित्रांनो, ही होती निर्जला एकादशीची व्रतकथा. मित्रांनो, ज्या व्यक्तींना दर महिन्यातील एकादशीचे व्रत करायला जमत नाही ते लोक निर्जला एकादशीचे व्रत करतात. असे म्हणतात की या एका व्रताने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचे पुण्य मिळते. हे व्रत कठीण असते कारण या व्रतामध्ये पाणी न पिता उपवास करावा लागतो. मात्र मनोभावे केलेले निर्जला एकादशीचे व्रत मनोकामना पूर्ण करते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तसेच माता लक्ष्मीची देखील पूजा करावी. निर्जला एकादशी व्रताचरण आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्री विष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडशोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे. या दिवशी केलेल्या व्रताचे पुण्य मिळतेच, तसेच मनोकामना देखील पूर्ण होतात. या दिवशी काहीही खाऊ नये. पाणी देखील न पिता हे व्रत करण्याची पद्धत असल्याने हे व्रत कठीण मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंचा नाम जप करावा. देवी लक्ष्मी आणि विष्णूंजींच्या भक्तीत मन रमवावे. देवाची पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवावा व हा उपवास दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर सात्विक आहार घेऊनच सोडावा. अशा पद्धतीने व्रत केल्याने ते परिपूर्ण मानले जाते व त्याचे फळ नक्कीच मिळते. यासोबतच या दिवशी पितृतर्पण करावे आणि पूर्वजांच्या नावाने जलदान करावे. यामुळे पूर्वजांच्या शापापासूनही मुक्तता मिळते. निर्जला एकादशीला श्री विष्णूंच्या पूजनाने, भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होतात. सुख, शांतता व समृद्धी येते. मित्रांनो, असे असले तरी आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांनाच हे व्रत शक्य होईल असे नाही. त्यामुळे संपूर्ण अन्न पाण्याचा त्याग करून नाही तर निदान फक्त फलाहार करून हे व्रत करण्याचा प्रयत्न करावा. निर्जला एकादशीला जागरण करून भजन कीर्तनात रात्र जागवावी. एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नये. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमा याचना करावी.